नमस्कार. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आज आपण इथे मसाला पाव ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी झटपट होतो आणि खूप छान चविष्ट असा हा मसाला पाव तयार होतो. तर आज आपण इथे मसाला पाव करणार आहोत. प्रथम आपण एका फ्राय पॅनमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत आणि त्यात एक छोटा चमचा आपण बटर छान गरम करून घेणार आहोत. तर इथे बटर छान गरम झाल्यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे. कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट, तर 1 छोटा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे. आता आपण कांद्यामध्ये छान आलं लसूण पेस्ट परतवून घेणार आहोत. तर इथे छान कांद्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि आता 2 बारीक चिरलेले टोमॅटो आपण छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी एकजीव होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि आता आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा पावभाजी मसाला. आता हे मसाले आपण छान परतवून घेणार आहोत. तर ही भाजी छान स्लो गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच ही भाजी खूप छान तयार होते. तर इथे आपली भाजी छान परतवून झालेली आहे आणि इथे 1 छोटी सिमला मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण ही भाजीमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर अगदी एकजीव होईपर्यंत आपण छान भाजी परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता भाजीचा खूप छान असा रंग आलेला आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजी छान आपण परत परतवून घ्यायची आहे. तर इथे आता भाजी छान आपली परतवून झालेली आहे आणि आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ. भाजी छान आता परतवून घ्यायची आहे. तर इथे आपली ही भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. बटरमुळे खूप छान भाजीला चव येते. तर आता बटर छान आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि जो पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने ही भाजी छान आपण स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे छान मिळून येते. तर अशा पद्धतीने स्मॅशरने छान आपण भाजी स्मॅश करून घ्यायची आहे. तर इथे भाजी छान स्मॅश करून झालेली आहे आणि आता इथे आता आपण अर्ध्या लिंबाचा वापर करणार आहोत. इथे अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. लिंबामुळे खूप छान भाजीला चव येते. इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि मसाला पावची ही भाजी छान तयार झालेली आहे. तर इथे गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपण हे पाव घेतलेले आहेत. पाव छान मधून कट करून घ्यायचे आहेत. सर्व पाव अशा पद्धतीने छान मधून कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण एक फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनवर आपण थोडंसं बटर छान गरम करून घेणार आहोत आणि या बटरवर आपण जे पाव कट करून घेतलेले आहेत ते आपण छान गरम करून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाव छान आपण गरम करून घेणार आहोत. पाव दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे बटरमुळे खूप छान अशी चव येते ह्या पावाला. तर दोन्ही बाजूने छान आपण अशा पद्धतीने गरम करून घेणार आहोत आणि पावामध्ये आपण जी भाजी तयार करून घेतलेली आहे ती पावामध्ये अशा पद्धतीने छान आपण भरून घेणार आहोत. तर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे पाव छान आपण स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत. तर खूप छान वरून अगदी कुरकुरीत असे हे पाव तयार होतात. तर अशा पद्धतीने एक बाजू आपली छान पावाची कुरकुरीत अशी झालेली आहे. इथे पावाची एक बाजू छान खरपूस अशी भाजून झालेली आहे आणि आता आपण त्यावर 1 चमचा आपण बटरचा वापर करणार आहोत. बटरमुळे खूप छान अशी चव येते आणि थोडीशी आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे ती पावावर टाकणार आहोत. तर इथे आता पाव छान आपण पलटून घेणार आहोत.
तर छान असे कुरकुरीत असे हे पाव तयार होतात। तर इथे आपले हे मसाला पाव तयार झालेले आहेत। अगदी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी आपण जी भाजी तयार करून घेतलेली आहे ती आपण थोडीशी पावावर अशा पद्धतीने लावायची आहे आणि थोडंसं वर बटर टाकायचं आहे। बटरमुळे खूप छान अशी चव येते। तर इथे आपण आता पावावर थोडीशी भाजी लावून झालेली आहे आणि त्याच्यावर आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे। बटर टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर छान असे इथे खरपूस आपले हे मसाला पाव तयार झालेले आहेत। अगदी मधल्या वेळेत किंवा टिफिनला देऊ शकता। खूप छान चविष्ट असे हे मसाला पाव तयार होतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। अगदी झटपट होतात आणि खूप छान चविष्ट असे ही मसाला पाव तयार होतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।